कोणताही व्यवसाय सुरू करत असताना किंवा तो वाढवत असताना मार्केटिंगची अत्यंत गरज आहे, ब्रँडिंगची त्याहून गरज आहे. पण मला असं वाटतं की मार्केटिंग म्हणजे फक्त जाहिरात नाही आहे किंवा नुसती जाहिरात केली की लोक आपल्याकडे येतील असं नाही आहे, तर त्याला अभ्यासाची जोड असायला पाहिजे. ब्रँडिंग याचा अर्थच असा आहे की आपल्या कस्टमरला नेमकं काय हवं आहे आणि त्याला जे हवं आहे ते देणं, हा ब्रँडिंगचा अर्थ आहे आणि त्याचप्रमाणे मार्केटिंगचा सुद्धा अर्थ आहे. नाहीतर आपण बघतो की अनेक प्रॉडक्ट्सच्या जाहिराती सातत्याने आदळत असतात आपल्यावरती, पण त्यातल्या काहीच जाहिराती लक्षात राहतात. कारण ती कॅची पण असायला पाहिजे, त्यातले शब्द आपल्याला आतपर्यंत पोचलेले असायला पाहिजेत. उदाहरणार्थ आमची जाहिरात आहे आनंदी संसारासाठी अनुरूप जोडीदार हवा. तर इतकी आनंदी संसार हवा असेल तर अनुरूपता ही किती महत्त्वाची आहे हे अगदी तुम्हाला अर्ध्या वाक्यामधनं कळतं. किंवा आमची टॅगलाईन आहे इथे लग्न जमते, पण आम्ही जाहिरात करताना मात्र अशी करतो की इथे लग्न जमते पासून इथे लग्न टिकते, इथे लग्न बहरते, इथे लग्न फुलते, इथे लग्न प्रगल्भ होते, इथपर्यंत पोचण्याची जबाबदारी ही अनुरूपवरती आहे असं आम्हाला कायम वाटत असतं. आणि हाच मार्केटिंगचा भाग आहे. मार्केटिंगमध्ये आम्ही फक्त लग्न जुळवून देऊन थांबू असं आम्ही करत नाही आहोत, तर ते लग्न टिकलंही पाहिजे. आत्ताच्या जमान्यामध्ये तर ते फार गरजेचं पण आहे की दोघांनी एकमेकांशी जुळवून कसं घ्यायचं आहे, ॲडजस्टमेंट्स, कॉम्प्रोमाइज यातला नेमका फरक काय आहे, एक्सपेक्टेशन्स आणि डिमांडमधला फरक काय. म्हणजे थोडक्यात मार्केटिंग याचा अर्थ असा, जाहिरात करत असताना त्या विषयाचा सखोल अभ्यास करून तो आपल्या जाहिरातीत उतरवणं म्हणजेच ब्रँड तयार होतो. ब्रँड असा आपोआप तयार होते, त्याच्यासाठी खूप कष्ट पण घ्यावे लागतात.